बातमी शिरूरमधून आहे। शिरूरमध्ये बिबट्याची दहशत कायम आहे। बिबट्याची दुचाकी स्वारावर झडप, रस्त्याच्या कडेला दबा धरून हा बिबट्या बसला होता। बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झालेला आहे। सीताराम निलेश डोके असं जखमी शेतकऱ्याचं नाव आहे। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे। दुचाकीला धडक दिल्यानंतर बिबट्या तिथून पसार झाल्याची माहिती आहे। कल्याणनगर महामार्गावर बिबट्यांचा वावर वाढलेला दिसतोय। तर रस्त्याच्या कडेला दबा धरून हा बिबट्या बसला होता। बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झालेला आहे। तर बिबट्याचा वावर वाढतोय। शिरूरमध्ये बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी वारंवार होते। दरम्यान आणखी एका बिबट्याच्या हल्ल्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांच्याकडून। अमोल, अद्यापही शिरूरमध्ये बिबट्यांचा वावर आहे। काही बिबटे जेरबंद करण्यात आलेले आहे, मात्र तरीही हल्ले कायम असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच प्रणिता, या ठिकाणी आपण पाहतोय की जुन्नर वन विभागाच्या परिसरामध्ये जवळपास आता त्याची संख्या 2000च्या आसपास असून केवळ 17 बिबटे जेरबंद झालेले। या ठिकाणी बिबट्याची दहशत कायम आहे। काल शिरूर तालुक्यातील वाघाळी परिसरामध्ये बिबट्याने 10 बकऱ्यांना या ठिकाणी ठार केलेला आहे। आणि कालची रात्रीची घटना जी आहे ओतूरची, ती या ठिकाणी शेतीच्या मालासाठी लागलेलं खत हे दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यावरती रस्त्याच्या कडेला दबा धरून बसणाऱ्या बिबट्याने हल्ला केलेला आहे। परंतु या हल्ल्यामध्ये शेतकरी जखमी झालेला आहे आणि बिबट्याने तिथून या ठिकाणी धूम ठोकलेली आहे। प्रणिता जी, अमोल धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात। तर या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। रस्त्याच्या कडेला हा बिबट्या दबा धरून बसलेला होता। शिरूरमध्ये बिबट्यांचा वावर वाढलेला आहे। अनेक घटना बिबट्याच्या हल्ल्याच्या शिरूरमध्ये घडल्या, त्यानंतर स्थानिकांनी आंदोलन केलं होतं। स्थानिकांच्या आंदोलनानंतर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या। त्यानुसार एका बिबट्याला ठार करण्यात आलेला आहे। काही बिबटे जेरबंद झाले, मात्र अद्यापही बिबट्यांच्या हल्ल्याचा प्रश्न कायम आहे।